सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. भारत इंडिया अनलिमिटेड ए डिजिटल न्यूज चॅनल जे स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे, मागील 8 मार्च 2025पासून रवींद्र चांगो शिंदे रविराज रवींद्र चांगो शिंदे यांनी एक स्वतःचा मीडिया प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, ज्याच्यावरती स्वतःचे प्रश्न स्वतः मांडणे, नुसतं स्वतःचे प्रश्न नाही तर जनभावनेतले प्रश्न, सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न आणि आर्थिक तांत्रिक बाबी ज्या आहेत, मी आता माझी कंपनी चालवतो ते अनुसार करतो. आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज 23 तारीख आहे. 23/2/2026 अर्थसंकल्पीय अधिवेशन आज होत आहे. आणि मी आज मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी जात आहे, कारण काल माझे विविध आमदारांशी बोलणं झालं, विविध पक्षाच्या विधानसभेतील आमदारांशी बोलणं झालं की रवींद्र शिंदे यांचं आंदोलन जे महासोभापुढे 20 तारखेला झालं, त्यातून जे जे प्रश्न बाहेर आले ते लोकांनी अगदी जिव्हाळीचे प्रश्न समजून हातात घेतलेले आहेत. आणि प्रत्येक आमदाराने माझ्याकडून ते प्रश्न मागावून घेतले आहेत. कालच आमदार विधानसभा संजय केळकर कामगार मित्र आहेत, संजय केळकर विधानसभा आमदार कामगार मित्र आहेत, कामगारांचे प्रश्न मार्गी लावतात. आपण गेल्या 2 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण प्रशासकीय बैठक स्थायी समिती सभागृहामध्ये घेतली होती ठाणे महानगरपालिकेच्या, आणि त्याच्यामध्ये सर्व प्रशासकीय धोरण काय करायचं, वारसा हक्क सफाई कामगारांचा जो 8 जानेवारीला निर्णय झाला आणि 8 जानेवारीलाच अध्यादेश आलो, आणि तिथून जे वारसा हक्काचं कामे टप्प्याटप्प्याने देणं चालू आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र मजदूर युनियन, कॉन्ट्रॅक्ट बेसिस युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, अशा 10 प्रकारच्या युनियन्स ऑल संघटनात्मक पातळीवर काम करत असताना मला एक आनंद मिळतो आहे, एक समाधान मिळतं, एक सुख शांती मिळते की मी मध्यमवर्गीय कामगार लोकांसाठी काहीतरी करू इच्छितो. जो माणूस शासकीय सेवेत महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंतापर्यंत अनेक संघर्ष करून न्याय, अन्याय, अत्याचार भोगत आलो, पण कोणाला घाबरलो नाही. कनिष्ठ अभियंता असताना अतिक्रमण डिपार्टमेंट, अतिक्रमण विभाग सांभाळाला. धर्मवीर आनंद दिघेंचं त्या काही नाव होतं, आणि ठाण्यामध्ये अतिक्रमणाची भजबजपुरी होती. आणि अशा या परिस्थितीमध्ये रवींद्र शिंदे अतिक्रमणे आणि बांधकामे न घाबरता धैर्याने तोडली. राबोडीमध्ये 10 बिल्डिंग्स ॲट अ टाईम तोडल्या, शहरामध्ये तोडल्या, चरईमध्ये तोडल्या. सांगतो इतिहास. अनंतरे महापौर असताना त्यांचे कोपरीतील बांधकामे, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असताना कोपरीतील बांधकामे, कोपरीतील अख्खं आनंद थिएटरच्या समोरील अख्खे अनधिकृत स्टॉल्स जे तोडले. मंगला हायस्कूल समोरचा जो चौक आहे तो न्यायप्रविष्ट डिस्प्यूट असतानाही रवींद्र शिंदे यांनी धैर्याने ते संरक्षक भिंत तोडून ठाणे पूर्वसाठी बसस्टॉप TMT डेपो निर्मिती केली. आणि आज तो TMT निर्मिती डेपो मेडबंदर परिसरामध्ये कोपरीमध्ये आहे, स्थित आहे. तर हे सर्व रवींद्र शिंदेचे कामाचे शैली आहे, धैर्य आहे, कोणाला न घाबरता आहे. आंबे घोसाळे तलावामध्ये महानगरपालिकेचा मोकळा भूखंड होता, त्या भूखंडावर अनेक झोपडपट्ट्या व्हायच्या, झोपड्या व्हायच्या, 25,000ला जागा विकली जायची. अशा कार्यकर्तीत मंचेकर आयुक्त असताना तात्काळ आदेश दिले उपायुक्तांना, राजूरकरांना, की आजच्या आज मला ते हटवून पाहिजेत. राजूरकरांनी कनिष्ठ अभियंता मी असताना मला बोलवले अतिक्रमणाचे आणि सांगितले, शिंदेजी आजच्या आज आपल्याला हे अतिक्रमण हटवायचं आहे. पण मी म्हटलं अतिक्रमण हटवायचं कमसे कम पोलीस बंदोबस्त लागेल, कारण झोपडपट्टी हटवायची आहे. आणि जेव्हा पोलिसांकडे पत्र देवलं, कमीत कमी 7 दिवस
बंदोबस्तासाठी लागतील असे पोलिसांनी कळवले, पण आयुक्त काही ऐकायला तयार नाही आहे. जो नगरसेवक येऊन त्यांच्याकडे कुरेशी नावाचे राबोडीचे बसले होते, आजच्या आज ते मला हटून पाहिजे, तर मी माझ्या रिस्कवर बांधकाम तोडेन, पण उद्या काही झाले त्याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेला घ्यावी लागेल. असा बोलणं झाल्यानंतर मी माझा कार्यकुशलतेने माझा स्टाफ गोळा केला. आंबेघोसाळे तलावात गेलो. संपूर्ण बांधकामे 2 JCB ट्रक लावून जमीनदोस्त केली. आणि अनिताबीरचे नगरसेवक होता, त्याने मोठ्या मॉबद्वारे आनंद दिघे साहेबांना आणलं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आणलं. आल्या आल्या सर्व स्टाफ माझा पळून गेला जागेवर. कोण नव्हतं. मी पोलीस चौकीमध्ये बसलो होतो. मी आलो, पाहत होतो कोण नाही, एकटाच उभा होतो. परंतु सर्वांनी मला लांबून इशारे करत होते. खाते प्रमुख, प्रभाग अधिकारी, वैद्य होते, इशारे करत होते, अरे साहेब पाय पळा पळा, साहेब पळा पळा, साहेब पाय पळा पळा. मी म्हटलं का पळा? नाही म्हणे धर्मवीर आनंद दिघे साहेब. म्हटलं कोण आनंद दिघे? असं मोठ्याने ओरडलो आणि आनंद दिघे माझ्या समोर. त्याने माझ्या आल्या आल्या टोपी उडवली आणि धमकी दिली, इथेच ठार मारून टाकेल. तर मी सुद्धा एक बोट पुढे घेतलं. माझ्या कॉलरला तर हात लावून दाखवा, बघतो बाकी पुढे काय होईल ते मी सांभाळतो. असं बोलल्याबरोबर आनंद दिघे, धर्मवीर तसेच आल्या पावली मागे गेले आणि अनिता बिर्जेला झाड रस्त्यामध्ये झाडली. अरे कोणापुढे मला आणलं? तो प्रामाणिक अधिकारी आहे, तो न घाबरणारा अधिकारी आहे, असं सुचोवाद आनंद दिघे साहेबांनी केलं.